हाय, मी साऊची आई. आज मी खूप महिन्याने व्लॉग बनवत आहे. साऊच्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमाने शिवयोग संस्थेबद्दल इन्फॉर्मेशन देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. शिवयोग हे आश्रम पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर खेडमधील पाडली ह्या गावात आहे. इथे योगा, मेडिटेशन, आयुर्वेदिक, नॅचरल थेरपी, पंचकर्म, कायाकल्प असे विविध शिबिर अटेंड केले जातात. शिवयोग ही संस्था भोसले सरांच्या 40 वर्षाच्या अनुभवावर चालू आहे. भोसले सरांनी गगनगिरी महाराजांच्या आदेशानुसार व इच्छेनुसार खोपोली आश्रमात 2003 ते 2014पर्यंत त्यांनी सेवा केली आणि 2016 पासून पाडली राजगुरुनगर येथे शिवयोग आश्रमाची त्यांनी स्थापना केली. आणि ही जी जागा तुम्ही पाहत आहात ही भोसले सरांची स्वतःची जागा आहे. ती त्याने आश्रमाला दान केली. ह्या संस्थेची कुठेही मार्केटिंग नाही, ॲडव्हर्टाइजमेंट नाही आहे. इथे 30 ते 40 लोकांची सेवेकऱ्यांची टीम आहे आणि हे सेवेकरी इथे विनामूल्य सेवा देतात. इथे पहाटे 5 वाजता संत कबीरच्या भजनाने सुरुवात होते. इथले सर्व सेवेकरी हसतमुखाने साधकांकडून पंचकर्म आणि कायाकल्प शिबिरमध्ये वमन, विरेचन, मसाज, बस्ती, योगासने, मड थेरपी अशा अनेक थेरपी करून घेतात. त्याचप्रमाणे वेळचे वेळी साधकांना आयुर्वेदिक काढे, जेवण, नारळ पाणी, फ्रूट्स देतात. त्यामुळे असे वाटतच नाही की आपण कुठेतरी अनोळख्या ठिकाणी आहोत. अगदी आपण आपल्या घरातच आहोत आणि आपली आई सर्व काही आपल्यासाठी करते असंच वाटतं इथे येऊन. गगनगिरी महाराजांची सेवा ही लोकांपर्यंत पोहोचावी म्हणूनच या शिवयोग संस्थेची स्थापना झाली. शहरामध्ये 2 ते 3 तास डॉक्टरकडे जाऊन पंचकर्म करण्याऐवजी धक्काबुक्कीच्या ह्या जीवनामध्ये अशा ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये राहण्याचा अनुभवच वेगळा. इथे जो वरचा मजला दिसत आहे तिथे लेडीजसाठी डॉमेंट्रीसारखी राहण्याची सोय आहे आणि साधना हॉलच्या वरील मजल्यावरती जेंट्ससाठी राहण्याची सोय. आणि ज्यांना कोणाला सेपरेट रूम हवे असतील तर त्याची देखील सोय इथे आहे. हा आहे येथील साधना हॉल. ह्या साधना हॉलच्या इथे धन्वंतरी देवतेचा फोटो आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतराय अमृतकलशहस्ताय सर्व अमाय विनाशाय त्रिलोक्यनाथाय धन्वंतरी महाविष्णवे नमः. आरोग्याची देवता. आतमध्ये बोलवलं ना? हां, तेच घेत आहे ना. इथे मी सेवेकरी संतोष बहिरांच्या रेफरन्सने डिसेंबर 2019ची बॅच आरोग्य संजीवनी ही अटेंड केली होती आणि ह्यावेळी मी त्यांच्याच रेफरन्सने मंजित सरांची कायाकल्प शिबिर ही बॅच अटेंड करायला आली आहे. हे आहे त्यांना. हे देखील मुंबईवरून इथे सेवा देण्यासाठी आले आहेत. हे देखील ह्या शिवयोग संस्थेचे सेवेकरी आहेत. गगनगिरी महाराजांच्या आशीर्वादाने ह्या साधना हॉलमध्ये साधकांकडून मेडिटेशन, योगासने, ध्यान व भोसले सरांचे मार्गदर्शन दिले जाते. या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येक माणूस हा शरीराने नाही तर मनाने जास्त खचतो. कळत नकळत मनावर स्ट्रेस घेत असतो. तर प्रत्येक अनावश्यक गोष्टीकडे आपण भोगता भाव न ठेवता दृष्टा भावाने पाहिले पाहिजे. हे भोसले सरांनी आम्हाला सर्वांना उदाहरण देऊन पटवून दिले. शरीराचे आणि मनाचे स्वास्थ्य कसे ठेवावे हे या शिबिरामुळे मला समजले.
मड थेरपीमध्ये आम्हाला मड पट्टी डोळ्यावर आणि पोटावर ठेवून मातीच्या खड्ड्यामध्ये झोपवून ठेवले होते. शहरातील माणसांचा काँक्रिटीकरणामुळे मातीशी दूरदूरचा संबंध येत नाही, परंतु मातीमुळे आपल्या बॉडीमध्ये इलेक्ट्रॉनिक फ्लो इन्क्रीज होतो हे मला इथे आल्यावरच कळाले. इथे भोसले सरांनी स्वतःची जागा विकून गगनगिरी महाराजांची सेवा व त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून आधुनिक आणि निसर्गाची जोडून हॉस्पिटल बांधण्याचे कार्य हाती घेतले आहे. आणि ह्या हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य लोकांना परवडेल असे नॉमिनल चार्ज घेऊन सेवा देण्याचे कार्य इथे होणार आहे. इथे मड थेरपी दिल्यानंतर सर्वांना कटिस्नान दिले जाते. हे टप्प्यात बसलेल्या होत्या ताई. हो, तुझं व्यवस्थित आहे ना सगळं? नाही विचारलं पण रे. आणि तिथले वातावरण कसं आहे? परत गेलं काय? आता केलं ना पण. अच्छा. आता 64 राहतो. आणि दुपारी जेवलं वजन केलं तेव्हा 65 राहतो. झाली नवनीते निर्मळ चित्ते, झाली नवनीते पाषाणा पाझर सुटती रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. डॉक्टर के अलावा, हॉस्पिटल के अलावा एक रास्ता और भी है. अब एक नई दिशा मिल रही है आपके जीवन में, और ये कोई कल्पना नहीं, प्रत्यक्ष अनुभव करके आपने देखा. तो अब घर का कोई सदस्य या आप खुद बीमार हो जाओगे तो मन में आएगा, और अगर आप यहाँ पर दिया जाने वाला पूरा ट्रेनिंग प्राप्त करते हो तो आपके मन में शंका ही नहीं रहेगी कि मुझे क्या करना है और मेरे जो रिश्तेदार है या कोई करीबी व्यक्ति है उसके लिए क्या करना है. आप खुद कर पाओगे. अभी तो केवल अपने लिए एक जनरल रास्ता आपको मिल गया है, वो भी आपके काम आएगा. ह्या आहेत शशिताई. ह्या देखील मुंबईवरून ह्या संस्थेमध्ये सेवा देण्यासाठी आले आहेत. ही प्रतिभा आणि हा अवधूत हा देखील ह्या संस्थेचे सेवेकरी आहे. आणि आम्ही सर्व साधक. भगिनी आणि हे ते दाखवले तुला. आज आता बाबांनी आता फ्रूट खाऊन उपास सोडला. मी दुपारी सोडला. तिला पण घ्या. मजा आली. सगळे एकदम छान लोक आहेत. उद्या भेटू. रात्रीचं जेवण उरकल्यानंतर आयुर्वेदिक काढा पिऊन रात्री 9 वाजता झोपायला जाण्याचा इकडचा नियम. मी ह्या संस्थेमध्ये 6 दिवसाचं शिबिर अटेंड केलं होतं आणि ह्या शिबिरचा आमचा हा शेवटचा दिवस. शेवटच्या दिवशी भोसले सर
प्रत्येकाला पर्सनली बोलवून त्यांच्या आजारावर योग्य ते आयुर्वेदिक काढे, मेडिसिन, योगा सांगतात. आणि मी मगासपासून ज्यांच्याबद्दल बोलते आहे तेच हे भोसले सर. आणि हां, इथे इतर डॉक्टरांसारखे स्वतःच्या ब्रँडचे काढे, औषधं देऊन बिझनेस काहीच करत नाहीत. तुम्ही तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक दुकानामध्ये जाऊन स्वतः वस्तू आणून त्याचे काढे घ्या, त्याचे सेवन करा, हे ते आपल्याला सांगतात. शेवटच्या दिवशी आम्ही सर्वांनी भोसले सरांबरोबर छान व्हिडिओ आणि फोटो काढले. गगनगिरी महाराजांच्या कृपेने मला इथे शिबिर अटेंड करण्याची सद्बुद्धी झाली, म्हणून त्यांना माझा त्रिवार नमस्कार. साऊच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने तुम्ही देखील आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य ठीक ठेवण्यासाठी ह्या संस्थेला नक्की भेट द्यावी. धन्यवाद.